कुठलं गिफ्ट? वाढदिवसाचं गिफ्ट. आज तिचा वाढदिवस आहे तर मी नक्कीच साजरा करायला जाणार. रुद्र निर्विकार चेहऱ्याने म्हणाला. शिवायला धक्का बसला. तू खरंच पार्टीला जाणार आहेस का? काही प्रॉब्लेम आहे का? रुद्रने विचारले. काही बघशील तिथे? विचार केलास का? तुला ती तिच्या नवीन प्रियकरासोबत दिसेल. सगळ्यांसमोर त्यांचं प्रेम दाखवत सहन करशील का तू ते? रुद्र हलकसं हसला. तुला खरंच वाटतं मी काळजी करतो? शिवायने डोळे विस्फारले. वा, मी अपेक्षाच केली नव्हती की तू एवढा कणखर निघशील. जरी तुझं आणि काव्याचं भूतकाळातलं नातं संपलं असेल तरी कोणत्या पुरुषाला आपली माझी पत्नी दुसऱ्याच्या मिठीत आनंद साजरा करताना पाहणं पचेल? रुद्र अजिबात ढळला नाही. काव्याने मला इतक्या वेळा रागवलं आहे. प्रत्येक वेळी मला वाटलं तिला संपवून टाकावं, पण मी सरावलो आहे. शिवायने नकळत त्याला अंगठा दाखवला. तू खरंच भारी आहेस. तो थोडा थांबून म्हणाला. पण आपण काय गिफ्ट द्यायचं? काव्याला काय आवडतं तुला माहीत आहे का? रुद्रने थोडा विचार केला. सामान्यपणे स्त्रियांना काय दिलं जातं? दागिने, बॅग, कपडे, शिवायने सांगितलं. रुद्रने नकारार्थी डोकं हलवलं. काव्याला हे काही आवडत नाही. तिला दागिन्यात रस नाही, लक्झरी वस्तूमध्येही नाही. ती इतर स्त्रियांहून वेगळी आहे. शिवाय चकित झाला. तू काव्याबद्दल एवढं चांगलं मत बाळगतोस? रुद्र कपाळावर आळा घालत म्हणाला. कारण मला माहीत आहे तिला वास्तुकलेचं डिझाईन आवडतं. ती जगप्रसिद्ध आर्किटेक्ट व्हायचं स्वप्न पाहते. शिवायला त्याचा विश्वास बसत नव्हता, पण अचानक त्याच्या मनात कल्पना आली. मला आठवते एका प्रसिद्ध डिझाईन मास्टरने एक खास आर्किटेक्चर मॉडेल तयार केलं होतं. जगात त्याची एकच प्रत आहे. काव्याला ते नक्कीच आवडेल. रुद्रने लगेच शोध घेतला. खरंच ते मॉडेल खूपच उच्च प्रतीचं होतं. लक्झरी वस्तूहूनही दुर्मिळ. ठीक आहे, त्याच्याशी संपर्क साध. हेच गिफ्ट असणार. वा, पण हे खूप महाग आहे. तुला खात्री आहे? शिवायने पुन्हा विचारलं. कर सांगितलं ते. जास्त बडबड करू नकोस. रुद्र अधीर झाला. दरवाजाबाहेर साक्षी उभी होती. तिच्या नखांनी हाताच्या तळव्यामध्ये रक्त काढलं होतं. रुद्र काव्याकरता एवढं मौल्यवान गिफ्ट निवडत होता. तिचा स्वतःचा वाढदिवस मात्र त्याने इतका तुच्छपणा केला होता. आणि सर्वात भयंकर गोष्ट म्हणजे तो खरंच काव्याच्या वाढदिवसाच्या समारंभाला जाणार होता. त्या दिवशी ताज हॉटेलच्या प्रवेशद्वारावर लक्झरी गाड्यांची रांग लागली होती. काव्या बाहेर उभ्या लोकांकडे बघत दिव्याला म्हणाली. कधी वाटलं नव्हतं की माझ्या वाढदिवसाला एवढा जल्लोष होईल. दिव्या हसली. हो, आता तू स्वतः सेलिब्रिटी झाली आहेस. तेव्हाच काव्याने पाहिलं. दामोदर आत शिरत होता आणि त्याच्यासोबत कामिनी होती. काव्याचा चेहरा ताबडतोब कठोर झाला. इथे काय करताय तुम्ही? दामोदर मधुर स्वरात म्हणाला. काव्या, तुझा वाढदिवस आहे, मी कसा येणार नाही? कामिनीने आतून जळत असूनही जबरदस्ती हसत सांगितलं. हॅपी बर्थडे काव्या. काव्याला चांगलं कळलं होतं. ते इथे फक्त प्रतापच्या प्रभावामुळे आले होते. ती उपहासाने म्हणाली. झालं, आता या मग. दोघेही आत धावले. कामिनीने दामोदरकडे कटाक्ष टाकला. बाबा, आता ती मला कमी लेखते का? बाळा, मला कळतंय तुला वाईट वाटते, पण ती आता प्रतापची सून आहे. एवढ्या थाटामाटात वाढदिवस करणं म्हणजे सगळ्यांना दाखवणं की आपण तिला मान द्यायचा. अखेर ती तुझी बहीण आहे. नीट बोल. कदाचित तुमचं मनोमिलन होईल. दामोदर म्हणाला. मनोमिलन? काव्याच्या मनात तिरस्कार उसळला. ती कधीच काव्याला वरचढ होऊ देणार नव्हती. काव्या अजूनही दाराशीच उभी होती. तेव्हा तिने पाहिलं. प्रताप आला होता. त्याच्या मागे एक सुशिक्षित सोन्याच्या काळ्याच्या चष्म्यातला पुरुष चालत होता. तो म्हणजे मनोज, चैतन्यचा मोठा भाऊ. आणि त्याच्यासोबत डोकं खाली घालून नाजूकपणे चालत असलेली स्त्री म्हणजे अस्मिता. काव्याने स्मित करत त्यांना स्वागत केलं.
नमस्कार प्रतापजी. प्रतापने डोळे बारीक करून पाहिलं. हॅपी बर्थडे मिसेस काव्या. मला ऐकायला आलं की चैतन्यने तुझ्यासाठी पार्टी ठेवली आहे म्हणून आलो. हे त्यांचा भाऊ आणि वहिनी. नक्कीच त्याने तुला त्यांच्याबद्दल सांगितलं असेल. वहिनी म्हणताना चैतन्याच्या नजरेत काहीतरी खोल भाव दाटलेले होते. काव्या मान हलवत म्हणाली, हो त्याने सर्व सांगितले. आत या. तिने अस्मिताकडे जरा जास्त वेळ पाहिलं. बाहेरून ती नजर जणू संशय आणि ईर्ष्येने भरलेले होते. आज ती जाणीवपूर्वक आपले प्रियकराला जुन्या प्रतिस्पर्ध्यांसमोर दाखवणार होती. तर तिचं असं पाहणं स्वाभाविक होतं. मनोज मात्र थंडपणे म्हणाला, मला खरंच वाटलं नव्हतं की चैतन्य मिसेस काव्यासोबत असेल. काव्या हसली. का? आम्ही सोबत नसू शकतो? नाही म्हणजे चैतन्याला आधी तुमच्या टाईपच्या मुली आवडत नव्हत्या. लोक बदलतात. तेव्हा तो तरुण होता. त्याला कळलं नव्हतं त्याला कोणत्या प्रकारच्या मुली आवडतात. आता कळलं एवढंच. म्हणून थोडा गप्प बसला. पण त्याचा क्षणी एक आवाज दुमदुमला. तुम्हाला माहीत आहे का, काव्याने एका मुलीला जन्म दिला आहे. क्षणभरात सगळ्यांच्या नजर त्या आवाजाकडे वळल्या. कामिनी अहंकाराने स्कर्ट सावरत तिथे आली. काव्य थंड उपहासाने विचारले, कामिनी तुला नेमकं हवंय तरी काय? कामिनीने प्रतापकडे पाहत थेट सांगितलं, तुम्हाला कदाचित माहीत नसेल पण काव्या आमच्या घरात दत्तक घेतली होती. तिने मूल जन्माला घातलं आहे. चैतन्याला हे माहीत आहे का? तुमच्या कुटुंबाला हे माहीत आहे का? हे सगळ्यांना सांगणं मला योग्य वाटलं. कामिनी उपहासाने हसली. श्रीमंत घराण्यात लग्न करायचं, पण तू एका फेकलेल्या बुटासारखी आहेस. तुला कधी कुणी स्वीकारेल? प्रताप थक्क होऊन म्हणाला, हे खरं आहे का? कामिनी लगेच म्हणाली, अगदी खरं. शिवाय काव्याचं लग्न आधी एका म्हाताऱ्या माणसाची झालं होतं. आम्हा सगळ्यांना माहीत आहे. प्रताप आश्चर्याने म्हणाला, म्हणजे मिसेस काव्या तू चैतन्य आणि आमच्या कुटुंबाला फसवलं? काव्याने कामिनीकडे खोल कटाक्ष टाकला आणि नंतर ठाम आवाजात उत्तर दिलं, प्रतापजी मी कधीही कुणाला फसवलं नाही. या क्षणी चैतन्य मागून बाहेर आला. काय गप्पा सुरू आहे तिथे? त्याने विचारले. चैतन्य दिसताच कामिनी अजूनच उत्साहित झाली आणि पटकन म्हणाली, काव्याचं आधी लग्न झालं होतं आणि तिचं मुलंही आहे. तुला माहीत नाही का? पूर्वी तिने पैशासाठी एका म्हाताऱ्याशी लग्न केलं होतं. मूल कोणाचं आहे हेही माहीत नाही. त्याच्या शब्दामध्ये इतकी कटुता होती की जणू काव्याचं खाजगी आयुष्य फारच गलिच्छ असल्याचं दाखवायचं होतं. प्रताप आणि त्याच्या घराण्याचे इतर सदस्य अचंबित झाले. त्यांनी आश्चर्याने काव्याकडे पाहिलं, जी मात्र अजूनही आत्मविश्वासाने आणि अभिमानाने उभी होती. कोणीही कल्पना केली नव्हती की ती अशी व्यक्ती असेल. कामिनीच्या चेहऱ्यावर एक कट्टर कारस्थान मानणाऱ्या खलनायकासारखी छटा होती. काव्य फक्त उपहासाने हसली. तेव्हाच चैतन्याने काव्याला आपल्या जवळ ओढलं आणि कामिनीकडे थेट पाहत म्हणाला, मला तुझ्यापेक्षा जास्त माहिती आहे. मग काय झालं? जर काव्याचं आधी लग्न झाले आणि तिला मुलं आहे, तिच्या भूतकाळात काहीही घडलं असेल तरी ती माझ्या आयुष्याची सगळ्यात प्रिय स्त्री आहे. सभोवतालचे लोक थक्क झाले. कामिनी थरथरत बोट दाखवत म्हणाली, काय तुला माहीत असूनही तू? काव्या जोरात हसली. कामिनी तेव्हा मी तुझ्यासाठीच लग्न केलं होतं आणि याबाबत चैतन्याला सगळं माहीत आहे. मी कधीच कुणाला खोटं सांगितलं नाही. प्रताप एवढा थक्क्यात होता की काही काळ बोलूच शकला नाही. शेवटी त्याने संतापाने चैतन्याकडे बोट दाखवलं, तू खरंच अडाणी निघालास. मनोज मात्र काव्याकडे जरा वेगळ्या भावनेने बघू लागला आणि तिला अंगठा दाखवला. चैतन्य थोडं नाक उडवत कामिनीकडे वळाला. त्याचा चेहरा बर्फासारखा थंड झाला होता. कामिनी, आधीही माझ्या प्रियेवर अन्याय केलास. आता पुन्हा विष ओकत आहेस. पुरे झालं. यांना बाहेर फेकून द्या. कामिनी घाबरून किंचाळली, नाही चैतन्य, तिच्यात काय एवढं चांगलं आहे? सगळ्यांना माहीत आहे ती बाहेर भटकते. तिच्या रूपावर भुलू नका. चैतन्याला चेहरा इतका कठोर झाला की कामिनी गप्प बसली. तो उपहासाने म्हणाला, तुझ्यासारखी कुरूप काव्याबद्दल बोलायची लायकी ठेवते. तिच्यात काय विशेष आहे हे तुला कळणार नाही. तुला आवडतात ते फक्त रायासारखे म्हातारे पुरुष, ज्यांनी आयुष्यात पुस्तकाचं पानही उघडलं नाही, कारण तू स्वतःच इतकी भडक आहेस.
कामिनीला जणू वीज कोसळल्यासारखं झालं. बॉडीगार्ड्सनी तिला पकडलं आणि बाहेर ओढून नेलं. तेव्हाच दामोदर थापा टाकत धावत आला. काय झालं काव्या? हे काय चाललंय? त्याने घाबरून विचारलं. चैतन्याने त्याच्याकडे बघायलाही नकार दिला. ह्यालाही बाहेर फेकून द्या. डोळे असूनही दिसत नाहीत. मला नको आहे इथे. सभोवतालचे लोक कुतूहलाने पाहत असताना दामोदर आणि कामिनीला हॉटेलच्या दारातून बाहेर फेकण्यात आलं. कामिनी, तुला कितीदा सांगितलं होतं काव्याशी भांडू नकोस, तरीही ऐकलं नाहीस, दामोदर संतापाने म्हणाला. कामिनी डोळ्यातून पाणी डाळत ओरडली. बाबा, मी हरू शकत नाही. तू खरंच अक्कलशून्य आहेस. त्यावेळेस दूरवरून रुद्र आला. तो थंड चेहऱ्याने सगळं दृश्य पाहत हळूहळू आत सरकला. लोक कुजबुजू लागले. रुद्र आला. तो इथे कशासाठी? चैतन्याची मैत्रीण कोण आहे? मी ऐकले तो एक प्रसिद्ध आर्किटेक्ट आहे आणि दिसायलाही देखणा आहे. काव्या स्तब्ध झाली. तिला कधीही वाटलं नव्हतं की रुद्र खरोखर येईल त्याच्यासोबत. शिवायही होता. हॅपी बर्थडे काव्या, शिवायने आधीच शुभेच्छा दिल्या. चैतन्य कपाळावर आड्या घातल्या. तुम्हाला आमंत्रण दिलं होतं का? रुद्र शांतपणे म्हणाला. आपल्या नात्याच्या पार्श्वभूमीवर मला आमंत्रणाची गरज आहे का? लोकांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या होत्या. काव्याने घाईघाईने म्हटलं, ठीक आहे, तुम्ही आधी आत चला. तिला भीती होती. रुद्र त्याच्या लग्नाचं रहस्य उघड करेल. जरी त्याने जे म्हटलं ते चुकीचं नव्हतं, तरीही वेळ नव्हती. रुद्र मंद स्मित करत आत गेला. काही वेळाने चैतन्याने काव्याला बाजूला खेचलं. तो अजूनही तुझ्यावर प्रेम करतो का? काव्या कटाक्षाने म्हणाली. नाही, तो मला द्वेष करतो, म्हणूनच मला जास्त त्रास देतो. असो, तू तुझं बघ. धन्यवाद. तू मला अस्मितेशी एकदा भेट घडवून आणशील का? काव्याने संधी साधून अस्मितेकडे जाऊन विचारलं. मिसेस अस्मिता, थोडं एकटं बोलू शकते का? पांढऱ्या ड्रेसमध्ये अस्मिता घाबरून म्हणाली. काय हवंय तुला? काव्याने शांतपणे सांगितलं. घाबरू नका, माझा काही वाईट हेतू नाही. जर लोकांनी आपल्याला एकत्र चालताना पाहिलं तर कुणालाही संशय येणार नाही की तुम्ही चैतन्याला भेटायला चालला आहात. पण इथे उभं राहिल्यावर लोक जास्तच प्रश्न विचारतील. अस्मिताने पटकन उत्तर दिलं. ठीक आहे, दुसरीकडे जाऊ. त्या आत गेल्या, जिथे चैतन्य आधीपासूनच वाट पाहत होता. काव्य बाहेर उभी राहून पहारा देत होती. आतून वादाचा आवाज ऐकू येत होता. तुला खरंच वाटतं तू त्याच्यासोबत आयुष्य काढू शकशील? माझं ऐक, आपण सगळं बदलू शकतो, चैतन्य म्हणत होता. नाही, तू फक्त स्वतःलाच त्रास देशील. अनेक वर्षे झालीत, आता सोडून दे, अस्मिता म्हणाली. तू माझी वहिनी आहेस, मी कसं सोडून देऊ? आता माझ्याकडे स्वतःचं सामर्थ्य आहे, मला विश्वास ठेव, तो म्हणाला. काव्याला वाटलं त्याने थोडं हळू बोलायला हवं होतं. तेव्हा अचानक कोणीतरी मागून आलं आणि तिचं तोंड दाबून धरलं. काव्याने वर पाहिलं आणि डोळे विस्फारले. रुद्र. तू भुवया उंचवत तिचं तोंड सोडलं. काव्या, तू खरंच किती निष्ठावंत प्रेयसी आहेस. तुझा प्रेयकर आज आपल्या वहिनीसोबत आहे आणि तू बाहेर पहारा देतेस. काव्या निशब्द झाली. तिला लगेच कळलं, रुद्रला सत्य कळलं आहे. रुद्र, कृपया हे कुणाला सांगू नकोस. आपल्यामधल्या इतरांना कळू देऊ नकोस, प्लीज. रुद्रने थंड नजरेने विचारलं. म्हणजे तू आणि चैतन्य खरंच प्रेयकर प्रेयसी नाही? मला खोटं सांगितलंस. काव्याने ओठ चावले. का नाही, मी मोठ्या मनाची आहे, तुला माहीत आहेच. रुद्रने डोळे बारीक केले आणि आत जाण्यासाठी वळला. बरं, मी त्यालाच थेट विचारतो. काव्या घाबरून त्याच्या कमरेभोवती हात टाकून थांबवली. रुद्र थबकला आणि मागे वळला. तेव्हाच काव्याला जाणवलं तिने नकळत त्याला धरलं होतं, कारण अजूनही तो स्पर्श तिच्यासाठी परिचित होता. क्षणिक चूक. त्याच क्षणी आतून एका स्त्रीचा आवाज आला. काव्याला तो आवाज थोडासा ओळखीचा वाटला आणि रुद्रचा आधी उच्चारला, साक्षी.